नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप भारी दाखवला आहे बरं का. इकडे आता नागराजने स्वतः रविराज आणि अर्जुनसमोर सगळ्या सत्याची कबुली करून दिली आहे. म्हणजे सायलीच तन्वी असल्याचं सत्य आता त्याने फायनली सगळ्यांच्या समोर सांगून मोकळा झालेला आहे. इकडे आता नागराजला एक गोष्ट कळून चुकली, म्हणजे महिपत आता खोटी नाटकं करून जेलमधून तर बाहेर सुटलेला आहे. आता महिपतचा हा सगळा फक्त खोटा खोटा दिखावा आहे, हे सुद्धा आता नागराजला कळून चुकलं आहे. आणि त्याच्यामुळे आता त्याला एक गोष्ट समजली की आपण ह्या जेलातून आता काही बाहेर पडू शकत नाही आहे, आणि त्यासाठी आपल्याला सत्याचाच मार्ग स्वीकारावा लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांनीच अर्जुनला आणि रविराजांना सगळं सत्य सांगून टाकायचं. तसंही आतापर्यंत अर्जुन आणि सायलीने सगळ्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. ही गोष्टसुद्धा ते स्वतःहून लवकरच शोधून काढतील. पण त्याआधी आपण एकदा सगळ्यांची माफी मागून हे सगळं सांगून टाकावं. आणि म्हणूनच आता नागराजने स्वतः रविराजांसमोर सायलीच तुमची मुलगी असल्याचं सत्य सांगून मोकळा झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र रविराजांनी आता सायलीसमोर हात जोडून तिची माफी मागत स्वतःच्या मुलीला स्वीकारलंय. पण इतके दिवस आपली मुलगी आपल्या जवळ होती आणि तरी आपण तिला ओळखू शकलो नाही, या गोष्टीचं रविराजांना प्रतिमाला प्रचंड त्रास होतो, प्रचंड दुःख होत असतं. पण मंडळी इकडे आता त्याचबरोबर अर्जुनने साक्षीला सुद्धा सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेलं आहे. साक्षी आता इकडे स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेण्यासाठी गेलेली आहे. पण आता सचिनने जे काही अस्मितावर आणि सायलीवर घाणेरडे आरोप केलेत, ते खोडून काढण्यासाठी अर्जुनने आता साक्षीचा शोध घेतलेला आहे. आणि साक्षीला सगळ्यांसमोर आणत त्याने पुन्हा एकदा सचिन आणि साक्षी दोघांना सुद्धा उद्ध्वस्त केलंय. आता नेमकं हे सगळं कसं घडलंय, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. तर मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असंच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी, आपण इकडे पाहिलं की आता अस्मिताची आणि सचिनची कोर्टामध्ये केस सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये आता सचिनने बरेच घाणेरडे आरोप केलेले आहेत, सायलीवरती आणि अस्मिता दोघींवरती सुद्धा. आणि त्याच्यामुळे आता अर्जुनने ठरवलं की काही झालं तरी आता सचिनला जर सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं असेल तर आपल्याला साक्षी कुठे आहे हे शोधून काढायलाच हवं. आणि त्यासाठी आता इथे अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य दोघांना सुद्धा कामाला लावलंय. पुढची हेअरिंग सचिन घेण्याच्या आत आपल्याला साक्षी आपल्या ताब्यात मिळायलाच हवी. आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांना सुद्धा आता यश मिळालेलं आहे. म्हणजे स्वतः आता अर्जुनने स्वतः साक्षीला शोधून काढलेलं आहे. साक्षी आता स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेण्यासाठी पुण्याला शिफ्ट झालेली असते. आणि इकडे साक्षी आणि सचिनचे दोघांचे सुद्धा कॉन्टॅक्ट चालू असल्यामुळे अर्जुनने आता इकडे सचिनचे सगळे कॉन्टॅक्ट ट्रेस केलेत. आणि त्यानुसार त्यांनी आता साक्षीचा शोध घेतलेला आहे आणि फायनली साक्षीला पुन्हा एकदा अरेस्ट झालेली आहे. तर मंडळी, इकडे आता महिपत हा जेलमधून बाहेर सुटलेला आहे. पण आता नागराजला एक गोष्ट कळून चुकली आहे की आपली काही आता इथून सुटका नाही आहे. म्हणजे अर्जुन आता एक 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 करत सगळे गुन्हे त्याने सगळ्यांच्या समोर आणलेत. आणि आता तो सायली ही तन्वी आहे हे सत्यसुद्धा शोधून नक्कीच काढेल. मग जे आपण इतके दिवस जे काही प्रयत्न केले, जो काही इतके दिवस हे ट्रॅप करत आलो, त्याचा काहीही फायदा झाला नाही आहे. उलट त्याचा आपल्याला खूप मोठं नुकसान झालं आहे. आणि आता ह्या झेलातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. आणि त्याला हे कळून चुकतं की रविराजला आणि अर्जुनला आता सत्य काय आहे ते सांगायला हवंच. आता हीच ती वेळ आहे जे आपण सगळं सत्य कबूल करायला हवं. आता इथे नागराज एकदा स्वतःशीच म्हणतो की मी जे करायला चाललो आहे ते बरोबर आहे ना. त्यावर तो परत स्वतःशीच म्हणतो की जरी नाही सांगितलं तरी अर्जुन हे सगळं शोधून काढणार आहेच. पण आपण जर स्वतः सांगितलं तर कदाचित अर्जुनच्या आणि दादाच्या मनात माझ्याबद्दल कुठेतरी विश्वास आणि सहानुभूती निर्माण होईल. कधीतरी आपल्याला बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करतील असं आता इथे नागराजला वाटू लागतं. आणि म्हणून नागराजने आता खूप मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजे सायलीचं जे सत्य आहे, सायली तन्वी आहे, हे आता दादाला आणि अर्जुनला सांगून मोकळं व्हायचं. आणि त्यासाठी आता तो इन्स्पेक्टर सावंत यांना बोलवतो आणि त्याला सांगत असतो की मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे दादाशी आणि अर्जुन सुभेदार यांना बोलून घ्याल का. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही मला सांगू शकता, तुमचा निरोप मी त्यांच्यापर्यंत पोहोचून देईल. पण आता ते नागराज म्हणतो की नाही, मला दादाशीच बोलायचं आहे, जे काही आहे मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. इतके दिवस जी गोष्ट मी सगळ्यांपासून लपून ठेवली होती, मला आता त्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय. मला आता ते ओझं झेपवत नाही आहे. आणि म्हणूनच मला आज जे काही आहे ते सगळं दादाला आणि अर्जुनला सांगून मोकळं व्हायचं आहे. त्यावर आता इथे इन्स्पेक्टर सावंत आहेत ते इकडे अर्जुनला कॉल करतात आणि सांगतात की नागराज त्यांना तुमच्याशी आणि रविराज यांच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आधीच सगळे चिंतित असतात. म्हणजे सचिनने आज जे काही कोर्टामध्ये सायलीवरती आणि अस्मितावर आरोप केलेत, म्हणजे अस्मिताच्या सासूसासऱ्यांना जेलमध्ये टाकलं, वृद्धाश्रमात टाकलंय, आणि त्यामागे तो प्लॅन हा सायलीचा होता हे जेव्हा समजले, त्याच्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आणि त्यात हा पोलीस स्टेशनमधून आलेला फोन, त्याच्यामुळे अर्जुन आणखीन टेन्शनमध्ये आहे
की आता नागराजला काय बोलायचं असेल. पण आता चैतन्य हा अर्जुनला म्हणत असतो की आपल्याला नागराजशी एकदा बोलायलाच हवं. तो नक्की काय सांगतो हे ऐकून घ्यायला तरी हवं. अर्जुन म्हणत असतो की एवढे दिवस तो माणूस जेलमध्ये तोंड बंद करून होता आणि त्याला आत्ता काय सांगायचं असेल. इथे चैतन्य म्हणत असतो की कदाचित महिपत आता जेलमधून बाहेर सुटला आहे आणि त्याला आता ही एक गोष्ट कळून चुकली असेल की त्याचे जेलमधून बाहेर सुटण्याचे मार्ग आता सगळे बंद झालेले आहेत. आणि तू सगळ्या गोष्टी आता त्यांच्या एक एक करत सगळ्या बाहेर काढल्यात. त्याच्यामुळे त्याला कुठेतरी पश्चाताप झाला असेल. म्हणून कदाचित त्याला काही सांगायचंही असेल, त्याने आत्तापर्यंत आपल्यापासून कोणती गोष्ट लपून ठेवली असेल तर. त्यावर अर्जुन म्हणतो की महिपतला नागराजला माहीत असून काय माहीत असणार आहे. त्याने खोट्या तन्वीला आपल्यासमोर उभं केलं. कदाचित खरी तन्वी कोण आहे हे त्याला माहीत असेल. चैतन्य म्हणतो आपण त्याला एकदा भेटायलाच हवं. ॲटलिस्ट तो काय म्हणतो, त्याला काय सांगायचं आहे हे तरी आपल्याला समजेल. तर इकडे मंडळी आता अर्जुनने जे आहे साक्षी शिखरे हिला तिचा शोध घेतलेला आहे आणि अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिखरेला पुन्हा एकदा अरेस्ट केलं. ही न्यूज आता इकडे पेपरामध्ये व्हायरल झालेली आहे. न्यूज सगळीकडे व्हायरल झाली आहे आणि ही न्यूज जेव्हा आता इथे सचिनला कळते तेव्हा मात्र सचिन या गोष्टीवर हसत असतो. तो आता त्या न्यूजकडे बघत म्हणतो असंही मला तुझा काहीच फायदा नव्हता. उगाचच डोई जड झाली होतीस. काय आहे ना, तू जेलमध्ये गेलीस तरी मला काही फरक पडत नाही आहे. तुझ्या बापाचा विश्वास मी जिंकून घेतला आहे. त्याच्यामुळे माझे प्रॉपर्टी आणि तुझी जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर होण्याचे मार्ग तसेही मी मोकळे करून ठेवलेस. त्याच्यामुळे तुला पोलिसांनी पकडलं काय त्याच्याने मला काही फरक पडत नाही आहे. आता इथे साक्षीला पोलिसांनी पकडले पण त्याला सचिनला त्याचा काहीच फरक पडत नाही आहे. तर इकडे आता अर्जुन रविराजांना फोन करून कळवतो की नागराजला त्याच्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्याला काहीतरी सांगायचं आहे. इकडे रविराज पहिले नागराजला भेटायला तयारच नसतात. रविराज म्हणतात की मला त्या माणसाचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, मला त्याला भेटायची इच्छाही नाही आहे. अर्जुन तुला जाऊन त्याला भेटायचं असेल तर तू जाऊन भेट, पण मला त्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. पण आता अर्जुन रविराजांना रिक्वेस्ट करतो किमान त्याला काय म्हणायचं आहे हे तरी आपण जाणून घेऊया. त्याने खोट्या तन्वीला आपल्यासमोर आणलं होतं. कदाचित खरी तन्वी कोण आहे हे त्याला माहीतसुद्धा असू शकतं. आता जेव्हा तन्वीचा मात्र विषय निघतो तेव्हा रविराज पूर्णपणे हवे होतात आणि ते मात्र लगेच आता इथे नागराजला भेटायची तयारी दाखवतात. आता इकडे अर्जुन आणि रविराज दोघंसुद्धा इकडे महिपतला भेटायला आलेले आहेत आणि जेव्हा इन्स्पेक्टर सावंत आता त्या दोघांची भेट इकडे रविराजांकडे घालून देतात तेव्हा मात्र आता नागराज हा सगळ्यांसमोर येऊन खूप हात मिळवण्या करत असतो आणि रविराजांची माफी मागत असतो. दादा मला माफ कर, मला माहिती आहे मी खूप चुका केल्यात, खूप गुन्हे केलेत, मी जे केलेले गुन्हे आहेत ते माफ करण्याच्या लायक नाही आहेत, पण मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतोय. तू मला माफ करावं किंवा इथून बाहेर सोडावं म्हणून आज मी तुला भेटायला नाही बोलवलं आहे, पण मला आज सगळ्या गोष्टी तुझ्याशी क्लिअर करायच्या आहेत, तुला सगळं काही सांगून टाकायचं आहे. मला आता ह्या गोष्टींचं ओझं सहन होत नाही आहे असं म्हणत आता जो नागराज आहे तो अर्जुनची आणि रविराजांची इथे माफी मागतो. आणि आता नागराज जो काही स्टेटमेंट देणार आहे ते स्टेटमेंट आता इथे रविराज स्वतः इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतात की याचं जे स्टेटमेंट आहे ते आत्ताच्या आता लिहून घ्या. उद्या ह्याने त्याचे शब्द फिरवायला नको, याच्यावर काही भरोसा नाही, याच्यावर विश्वासच ठेवू नये. रविराजांचा अजूनही आता नागराजवर विश्वास नसतो. नागराज म्हणतो दादा मी आज तुला जे काही सांगणार आहे ते सगळं खरंच सांगणार आहे. आणि नागराज आता सांगायला सुरुवात करतो की मी इतके दिवस तुझ्याशी खोटं बोललो, त्या प्रियाला तुझी मुलगी तन्वी म्हणून त्या घरात पाठवलं, हा सगळा माझा प्लॅन होता. पण मला सगळ्यात आधी समजलं होतं की खरी तन्वी कुठे आहे आणि ती मधुभाऊच्याच आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हाच मी ह्या सगळ्या प्लॅनिंगला सुरुवात केली आणि त्याच वेळेला मी प्रियाला हाताशी धरलं आणि खऱ्या तन्वीचं आणि प्रियाचं गाठोडं मी अदलाबदली करायला लावलं आणि खरी तन्वी तुमच्यासमोर कधीच येऊ नये असा सुद्धा कट मी केला होता आणि प्रियाला तन्वी म्हणून घरात पाठवलं आणि तन्वीचं खरं गाठोडं प्रियाकडे दिलं होतं. पण दादा खरं सांगू का, ही माझी सगळ्यात आयुष्यातली मोठी चूक होती. पण मी आज तुला सगळं काही सांगणार आहे. तुझी खरी मुलगी कोण आहे हे मी तुला सांगणार आहे. आता रविराज म्हणत असतात की मग सांग कोण आहे माझी मुलगी, की तू आता पण खोटंच बोलणार आहेस. नागराज म्हणतो की नाही दादा मी आता सगळं काही खरंच सांगणार आहे. आणि तो आता इथे सगळ्यांसमोर बोलतो की सायलीच तुझी मुलगी आहे. जेव्हा मला कळलं की सायली मधुभाऊंच्या आश्रमात लहानाची मोठी झाली आणि ती तन्वी आहे ही जेव्हा माहिती माझ्यापर्यंत पोचली तेव्हा सगळं प्लॅनिंग हे मीच केलं होतं आणि प्रियाला सांगून त्या दोघींची गाठोडी अदलाबदली करायला मी सांगितली होती. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर रविराज आणि अर्जुन दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. अर्जुन म्हणतो की तू हे खरं बोलतोयस का. आणि तेव्हा आता नागराज हात जोडून म्हणतो की अर्जुन मी जे काही सांगतोय ते खरं आहे, सायलीच खरी तन्वी आहे.
आणि आता हे जेव्हा अर्जुनला पडतं तेव्हा आता मागच्या सगळ्या गोष्टी अर्जुनला आठवतात. म्हणजे गेले कित्येक दिवस झाले सायली ही तन्वीसारखी वागते. तिच्या सवयी, वागणं, बोलणं सगळ्या गोष्टी आता सेम तन्वीसारख्या आहेत. ह्या गोष्टी आता अर्जुनला कळतं की म्हणजे खरोखरच सायलीच तन्वी आहे. आणि आता रविराज तर खालीच बसतात. म्हणजे इतकी दिवस आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर होती आणि आपण तिला ओळखूच शकलो नाही आहोत. आणि त्यावर आता महिपतने नागराजने आणखीन एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे सायलीच्या पायावर असलेलं तुळशीपत्र. प्रियाने तिच्या पायावर तुळशीपत्र गोंधळून घेतलं, पण सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र तुम्हा कोणाला दिसू नये म्हणून प्रियाने सायलीच्या पायाला चटका बसावा आणि ते तुळशीपत्र जळून जावं म्हणून तिने तिच्या पायाजवळ गरम तवा ठेवला होता. आणि सायलीचा जेव्हा पाय भाजला तेव्हा तिच्या पायावरचं ते तुळशीपत्राची खूणसुद्धा पुसून गेली. आता हे सगळं म्हणजे एवढं मोठं कारस्थान ऐकून रविराजांनी स्वतःच्या डोक्यालाच हात लावून बसलेले आहेत खाली. तर आता अर्जुनसमोर खूप मोठं चित्र क्लिअर झाले. म्हणजे सायली खरी तन्वी आहे ही गोष्ट आता रविराज आणि अर्जुनच्या समोर आलेली आहे. आणि इकडे आता रविराज आणि अर्जुन दोघंसुद्धा घरी येतात. अर्जुन आणि रविराज ज्या वेळेला घरी येतात रविराज आता सगळ्यांना आवाज देऊन हॉलमध्ये खाली बोलवतात. सायलीला सुद्धा ते आवाज देतात आणि सायली जेव्हा खाली येते रविराज तिच्यासमोर येऊन गुडघे ठेवून तिची माफी मागायला सुरुवात करतात. सायली म्हणते, रविराज काका तुम्ही हे काय करताय? असं का करताय तुम्ही? रविराज म्हणतात की मला माफ कर. सायली म्हणते, रविराज काका काय झालं? तुम्ही अशी माफी का मागताय? तुम्ही उठा आधी. सायली त्यांना त्याचा हात धरून त्यांना उठवते आणि म्हणते की रविराज काका काय झालं? सांगाल का काय झालं ते? रविराज म्हणत असतात की इतके दिवस आमच्यासमोर आमची मुलगी आमच्या समोर आहे आणि आम्ही तिला ओळखलंच नाही. आता इथे सायलीसुद्धा म्हणते, रविराज काका अहो मी तुमची मुलगीच आहे, पण तुम्ही असं का म्हणताय? त्यावर रविराज म्हणतात की हो तूच आमची मुलगी आहेस, तूच आमची तन्वी आहेस. आता मात्र रविराजांनी झालेला सगळा जो प्रकार आहे इथे सांगितलं आहे. म्हणजे नागराजने इतकी दिवस आपल्यापासून लपून ठेवलेलं सत्य आज त्याने आपल्याला सगळ्यांना सांगून मोकळं झालेलं आहे. आणि तेच आता रविराज इथे सगळ्यांना सांगतात आणि सायलीच त्यांची खरी तन्वी आहे हे आता इथे सगळ्या सुभेदारांना सगळ्यांना समजलं आहे. आणि आता ही गोष्ट ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. पण सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र जे होतं, जे प्रियाने मुद्दाम तिच्या पायाजवळ गरम तवा ठेवलेला असतो आणि तिचा पाय भाजलेला असतो, पण तरीसुद्धा ते तुळशीपत्र पूर्णपणे तिच्या पायावरून निघून गेलेलं असतं. आणि त्या तुळशीपत्राची खूण आता इथे रविराजांनी सगळ्यांनाच दाखवली आहे आणि सायलीच ही खरी तन्वी आहे हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे.